असेल तर आम्ही संबंधित विभागाला कळवू. म्हणजे पंचायतीच्या मालकीच्या जागा हा तर त्याच्यावरच अतिक्रमण आम्ही काढतो. हा तेच तुम्ही ठराव करा, आम्ही पत्र देतो. जर कुठलं अतिक्रमण तसं रस्त्यावर असेल तर स्पेसिफिक सांगा. असं मोगम मध्ये सांगू नका, बघून सांगायला असं नाही. सांगायला पाहिजे तुम्ही बाबा ह्या ठिकाणचं आहे, ह्या लोकांनी केलेलं आहे. नाही ग्रामपंचायत माहिती आहे खरं तर घ्या. ग्रामपंचायत माहिती आहे कुठल्या रस्त्यावर रस्त्यावरती अतिक्रमण काढत त्याला विषय नाही, तुम्ही त्याला माहिती नाही. पण रस्त्यावरती अतिक्रमण केलं तर अवैध धंदा लागते ती, त्यांच्याबद्दल काय म्हणतात ते करणार. त्यात बघा शहरात त्यांना त्यांना बघू पुणे देशात काय करत आहे तो विषय नसेल. पुणे देश आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तेरास प्रत, मतदार यादीतील नाव असल्याचा पुरावा 2011 पूर्वीचा, वीज देयक, त्याच्यानंतर मालमत्ता कर पावती, घरपट्टीची पावती. म्हणजे आज तुम्ही जर कुठं आहे हे समजण्यासाठी आजच्या अखेर पाहिजे, नंतर ते जुन्या घेऊन जाते पावत्या ते रिजेक्ट होणार. पहिलंच क्लिअर करतो. त्यामुळे आज अखेर त्यांनी सगळं घरपट्टी पाणीपट्टी करायला लागणार. त्याच्यानंतर शासकीय दस्तावेज म्हणजे 8 उतार असेल, सर्वेक्षण नोंद असेल, काय त्यांच्याकडे असेल ते नोंद असेल किंवा करा तुम्ही म्हणता तर ते लागू. आणि झोन दाखल्या कंपल्सरी लागू. झोन दाखल्यासाठी तुम्हाला सगळ्यांचा पण टक्क्याने अर्ज करून जर काढला तरी चालतं, कारण एकच ठिकाण असल्यामुळे त्यांच्या कारवाई त्यांच्या गेले बाकी आहे. तुझं माझं गेलेलं आहे आले नाही ग्रामपंचायत आले नाही करार करायला ग्रामपंचायत केव्हा जायच्या कारवाई करायला पाहिजे ना ग्रामपंचायतनं. तुमचं उत्पन्न ठरलंय का त्या लोकांच्या सांगा ग्रामपंचायत ज्याला नोटिसा दिल्या त्यांच्या घरापाशी आमचे कर्मचारी जाऊन त्यांना सारखी म्हणजे स्वतःहून नाही काढलं तर लक्षात घ्या, पोलीस बंदोबस्त द्यावा लागतो. पोलीस आपल्या एसपीला अर्ज करायला लागतो. एसपीची लोक चेक करतात बाबा काय कोर्टाचा वाद वगैरे चालू आहे का वगैरे, किती लोक म्हणजे लागणार अतिक्रमण काढायला. ते पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या अगोदर तत्पूर्वी अतिक्रमण रजिस्टर व्हायला लागला. अतिक्रमण रजिस्टर आहे ना आणि तर नोंदी असते ते त्यांना 2 मोठे बातले आता सगळे असं स्थिती आहे. आम्ही आता 15 दिवस काढून प्रक्रिया राबवावी लागते. पोलीस स्टेशन मग आपल्याला इथे येऊन त्याची माहिती घेत आहे, मग आपल्याला त्यांच्याकडे पैसे भरायला लागतील त्याला तेवढं त्या येईल. आणि मग त्यात किती कारवाई करायला पोलीस आपल्या एसपीना ते अर्ज करायला लागतो. एसपीचे त्यांनी चेक करतात बाबा काय कोर्टाचा वाद वगैरे चालू आहे का वगैरे, किती लोक म्हणजे लागणार आहे अतिक्रमण काढायला. ते पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या अगोदर तत्पूर्वी अतिक्रमण रजिस्टर घालायला लागला. अतिक्रमण रजिस्टर आहे आपलं नोंदी असेल नाव घ्या ग्रामपंचायत काय भगवान आणि अनुमोदन कोण देत द्यायला सांगा. द्यायला पाहिजे भाऊ. अतिक्रमण काढून सुट्टी होत नाही लक्षात. तुमचं सांगा सूचक कोण आहे. बाळासाहेब बाळासाहेबचं म्हणा. बाळासाहेब चव्हाण. अनुमोदन अन्नाताई त्याला असं म्हणजे ग्रामस्थांच्याकडे काय तक्रार ही ते असं आज काय लागते अतिक्रमण आहे ग्रामस्थांची तक्रार नाही विषय नाही. तुमच्या बघा कुणी केलंय काय केलंय अतिक्रमण नोंद आहे. अतिक्रमण नाही त्याला दिल्यांचा नोंद आहे नाही. अरे हा फक्त ठराव घेतला आपण अतिक्रमण ते नाही ती काढणार रस्त्यावर तर विषय वेगळा तो ते पीडब्ल्यूडीचा म्हणले त्यांना पत्र. हे काही तुमच्या नावावर तक्रार नाही सरकार. हे फक्त आपण सांगायला प्रत्येक लग्न गरजेचं पुढच्या ग्रामसभेला
मग त्याची काय प्रोसिजर झाली, काय त्यात प्रगती झाली दिसली पाहिजे. लगेच असं होणार नाही ना नाही, नाही. अहो तुमची एखादी तर नोटीस आहे का नाही? हो थांबा हो अण्णासाहेब, अहो निघणार आता पूर्वीच्या पैकी नोटीस येते का? हा आम्ही म्हणतोय बाबा पुढच्या ग्रामसभेला आम्हाला दिसेल बाबा हे अण्णासाहेबांनी नोटीस दिलेली आहे. 1-1.25 महिना या नोटीस मध्ये जाणार कारण त्यांना एक चालत नाही ते नोटीस द्यायला ठीक आहे, मी काय म्हणतोय निघायचं राहू द्या, तुमची नोटीस गेल्या तर दुसरी. नोटीस दिल्या त्यांनी आले लोक आमच्याकडे ते पडले की आमचा करार करून घ्या पुढे काय करायचं घ्यायचं करार तो. तुमचं भरून घ्या सगळं आणि तुमच्या नियमाप्रमाणे द्या. जी जागा आहे ती मापून आणि रस्ता अपुरा आहे. तुम्ही काय जागा देणार काय? आणि त्यांनी अवैध धंदा केला मी त्यांच्या हमीपत्र घ्या अपिडेट करून, बरोबर का ना त्या लोकांच्याकडनं. अहो तुमची एखादी पण नोटीस आहे का? हो, थांबा ना. हो, अण्णासाहेब. अहो निघणार आता पूर्वी आमची पहिली नोटीस येते आम्ही म्हणतो बाबा पुढच्या ग्रामसभा आम्हाला दिसेल बाबा हे अण्णासाहेबांनी नोटीस दिली आहे. 1-1.25 महिना या नोटीस मध्ये जाणार कारण त्यांना एक लागत नाही ती तुम्ही द्यायला लागतात. तुम्ही काय म्हणतो नोटीस दिल्या त्यांनी आधी लोक आमच्याकडे आधी नोटीस की आमचा करार करून घ्या पुढे काय करायचं द्यायचं करार ते. तुमचं भरून घ्या सगळं आणि तुमच्या नियमाप्रमाणे द्या. जी जागा आहे ती मापून आणि रस्ता अपुरा आहे. तुम्ही काय जागा देणार काय? आणि त्यांनी अवैध धंदा केला म्हणजे त्यांच्याकडे हमीपत्र घ्या अपिडेट करून, बरोबर का ना त्या लोकांच्याकडनं. आपल्याकडे 158 करोड मंजूर आहे. मुळात तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुल योजना कुठली असेल तर पूर्वीची तुमची घरकुल झाल्याशिवाय नवीन यादी लवकर येत नाही. त्यामुळे ज्यांची घरकुल मंजूर असतील तर संबंधितांनी ती तात्काळ पूर्ण करायला पाहिजे. आता येत्या 2 ते 3 दिवसात नवीन आता परवा आपला सर्व्हे झालेला आहे जी लोकांनी 158 घरकुल मंजूर आहे. मुळात तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री आवास योजना असतील किंवा घरकुल योजना कुठली असेल तर पूर्वीची तुमची घरकुल मंजूर झाल्याशिवाय नवीन यादी लवकर येत नाही. त्यामुळे ज्यांची घरकुल मंजूर असतील तर संबंधितांनी ती तात्काळ पूर्ण करायला पाहिजे. आता येत्या 2 ते 3 दिवसात नवीन आता परवा आपला जो सर्व्हे झालेला आहे जी लोकांनी स्वतःहून अर्ज भरले होते त्याची यादी प्रसिद्ध होईल. ती यादी प्रसिद्ध झाली की तुम्हाला आपल्या नोटीस बोर्डावरती प्रसिद्धी करून सोशल मीडियावर आम्ही तुम्हाला त्याचं सूचना देतो किंवा प्रसिद्धी केलेली यादी. त्यामध्ये ही यादी रिजेक्ट करायची वगैरे पंचायतीला अधिकार नाही ही पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जी माहिती भरलाय त्याच्यावर त्यांनी ते ठरवणार आहे. नाहीतर काय होतंय त्याचं एखाद्याचं नाव कमी झाले की सगळे पंचायतीकडे बाबा ह्यांनीच कमी केलं आम्हाला कमी करायचं काय संबंध आहे आम्हाला. नाही संबंधित वरच्या अधिकाऱ्यांनी जर सांगितलं तुमचं तिथं पक्क झाला म्हणून तुमच्या ग्रामपंचायतीनं ग्रामसेवकांनी आम्हाला हे दिलंय हा. अहवाल तुम्ही जो पुढे देणार आहे सर जे असे आमच्यामध्ये जर त्याचा तुम्ही पुढे पक्क करा म्हणून दिला तर ते आधी हे कोणाचं जे आहे ते देणारच केलं त्यांना आपण करायचं. ह्याच्या आता मला एक सांगा तेच विषय सांगतोय पक्कदार नसताना पक्क्या करता हे दिले काय पुढं जे दिलं ही यादी रिजेक्ट करायची वगैरे पंचायतीला अधिकार नाही. पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जी गोष्ट करताय त्याच्यावर त्यांनी ते ठरवणार आहे. नाहीतर काय होतंय त्यातल्या एखाद्याचं नाव कमी झालं की सगळी पंचायतीकडे बाबा ह्यांनीच कमी केलं आम्हाला कमी करायचं काय संबंध आहे आम्हाला. नाही संबंधित वरच्या अधिकाऱ्यांनी जर सांगितलं तुमचं तिथं पक्षधारांकडून तुमच्या ग्रामपंचायतीने किंवा ग्रामसेवकांनी आम्हाला हे दिलंय हा. अहवाल तुम्ही जो पुढे देणार आहे सर जे असे आमच्यामध्ये त्यांना तुम्ही पुढे पक्षधारा म्हणून दिला तर ते आधी हे कोणाचं जे आहे ते देणारच केलं तर आपण करायचं. त्याप्रमाणे आता मला एक सांगा तेच विषय सांगतोय पक्कदार नसताना पक्क्यादाराचा हे दिले काय नाही. पुढं जे दिला नाही झालं की त्यांना सांगितले की त्यातून त्यांनी स्वतः आता ते फोटो वगैरे काढून दिले मला सांग. तेच बघा. त्याच्यावर कारवाई केली. माझा विषय थोडा बदलला तानाजी पवारचं काय नाव कमी झाले कोणता नाही तानाजी पवार कुठं कमी आई इथेच आहे इथेच घर आहे त्यांचं पण पोर हे मला मी केली त्याला सांगेल आधी काय माहिती दिसते ग्रामसभेला प्रशासकीय लोकांना ग्रामसेवक ते आपण त्याची काय माहिती एका केस सगळं ज्यांना माहिती ती सांगू द्या माहितीच नाही ना तुम्हाला. एका केस एक मिनिट ज्यांना माहिती ती सांगू द्या ग्रामपंचायत सदस्याची माहित नाही तुमचं बिगर विजेता ग्रामसेवक करतात का? काय झालं? अपात्र म्हणून कधी दिले पहिल्यांदा अपात्र दिलं कधी दिले ते तर पुरावा देणार. पहिल्यांदा अपात्र दिलं हा?
पहिल्यांदा अगोदर दिले ना कुठे दिलंय अपात्र दिलं दाखवा ना, आपण दिली दाखवा ना आम्हाला. हा? मी सगळे पुरावे दिले ऑडिटचे रिपोर्ट सगळे तुम्हाला सगळे तिथे पोहोचले आम्ही बघा, अपात्र दाखवतो. अपात्र दिलं अपात्र report. असेल अपात्र केलेलं नाही मला म्हणजे अपात्र दिले नाही आता का पात्र दिलं पहिल्यांदा अपात्र दिले नाही, नाही. अपात्र दिलंच नाही. पहिल्या अपात्र पहिल्यांदा अपात्र दिलं आता का पात्र दिलं? पहिल्यांदा अपात्र दिले पहिल्यांदा अपात्र दिले ना कुठे दिलंय अपात्र दिलं मी सगळे पुरावे दिले ऑडिटचे रिपोर्ट सगळे तुम्हाला सगळे तिथे पोहोचले अपात्र असेल दिलं नाही अपात्र दिलं पहिल्यांदा अपात्र दिले पहिल्यांदा अपात्र दिले तुम्हाला अपात्र दिले त्यांच्या कोणाला नाहीच असतो काय करतो त्याच्यावर कारवाई होणार नाही. मुख्य लेटर आपण ते येडं मागत नाही. हे नाही, अपात्र कुठं दिलंय नाही, नाही. ह्याच्यात त्याच्यात तू टाका. त्यांनी पत्र लावलं कारवाई काय करणार? सांगितलं त्याची त्याचा बोलत होता ना तर त्याचं तुमचं आधार लिंक असल्यामुळे तुमच्या प्रॉपर्टी किती आहे काय आहे सगळं शासनाला माहिती होते त्यामुळे त्या सॉफ्टवेअर मध्ये ऑटोमॅटिक ते तुमचे काही रिजेक्शन सुद्धा होतील घरं तर किती असतील तर लक्षात घ्या नाहीतर असं व्हायला नको की तुम्ही त्या पंचायतीकडे यायचं बाबा आम्ही कमी केलं कोणीही काही कमी केले नाही त्याची यादी आम्ही तुम्हाला जाहीर झाली की नोटीस ऑफ प्रसिद्ध करतो बरं ठीक आहे रिजेक्शन सुद्धा होतील घरं चुकीचे आहेत लक्षात घ्या नाहीतर असं व्हायला नको की तुम्ही त्या पंचायतीकडे यायचं की बाबा आम्ही कमी केले कोणीही ते काही कमी केले नाही त्याची यादी आम्ही तुम्हाला जाहीर झाली की नोटीस ऑफ करतो बरं ठीक आहे 2019 साली काय तुम्ही केलं माझं नाव ते आता मागून काय तुम्ही नवीन आम्ही सर्वांच्या ठेकावारीवर बाकीचे सदस्य जे काय करतात, हा मग हे सुरू आहे. अहो शेवटी काय मी काय म्हणतो काही अशी लोक आहेत ती समस्या आहे की खरं ना, 10 वर्षांनी चुकत आहे पण 10 वर्षांनी त्यांना माहित नाही का असं नव्हतं त्यांना तर माहित असेल ना असं काही सांगता येतं. आता मग नेमके बाकी सगळंच नाही म्हणते संस्थेत नाही काय खायला. घरकुलचा हा विषय आहे तो पात्र अपात्र की अपात्र बरं मला मान्य आहे. 2019 ला सुद्धा त्या सदस्यांनी त्या बॉडीने तेच केला बरं मला काय विषय बरं मला नाही मान्य आहे. त्या बॉडीने तेच केला बरं मला काय विषय बरं मला मान्य आहे. मी आता घर बांधायला चालू केले 2022-23 चालू केले हा. 2019 ला काय झालं त्यानंतर नव्हतं त्यावेळेस ग्रामसेवकने प्रत्यक्ष पाहणी करून काय केलं नाही माहिती. मी काय म्हणतोय, कारवाई करते ग्रामसेवक जाऊ की तुला सदस्य थांबी दिला. ते आम्ही केलं. तुला सदस्य हे घरकुल आहेत का आहेत हे सांगलेलं असतात. ते स्वतः त्याचे वरिष्ठ अधिकारी पण देत होते. म्हणतात, त्यामुळे तुला ग्रामपंचायत सदस्य संघटन हस्तक्षेप करत नाही. गावातलीच घरात सरकार पत्र देत होते. शासनाने कोणी केलं? आणि ग्रामसेवक दोघांचीच नाही. ग्रामसेवक दोघांचीच आहे 2019 कारण काय सदस्य झालं कमी त्यावेळेस तर नव्हतं त्यावेळेस त्यावेळेस नव्हतं ग्रामसेवकने प्रत्यक्ष पाहणी करून काय केलं मी नाही माहिती. एक मिनिट तुम्हाला सांगतो मी 4 नावं सांगतो तुम्हाला की त्यांनी घर बांधले ना 1 मिनिट तुझा मुद्दा बरोबर आहे. मी काय म्हणतोय, तू कारवाई करते ग्रामसेवक नाही, नाही, ऐक. तक्रार कर. काय होतं? आता काय केलं की जाऊ दे की सदस्य. चौकशीवर खाते नाही हे आहे. आम्ही केलं. कुठला सदस्य हा. हे घरकुल आहे का नाही हे सांगायला जात नाही. ते स्वतः त्यांचे वरिष्ठ अधिकारी येऊन ते बघून स्वतः ठरवतात. त्यामुळे कुठला ग्रामपंचायत सदस्य सरपंच हस्तक्षेप करत नाही. अहो मान्य आहे ना गावाचीच घरात घरकुल काय पगार कोण देत नाही. त्या लेटरवरती सरपंच आणि ग्रामसेवक दोघांची सही आहे आहे ना? सरपंच आणि ग्रामसेवक दोघांची सही आहे 2019 ठीक आहे मी त्यावेळेस मान्य करतो काय माहिती कारण कसं घरकुल वगैरे ह्या मग तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. रिपोर्ट मी दिलेला आहे तिथं ऑडिटच्या रिपोर्ट मध्ये देखील बघा किती तफावत आहे ते नाही बरोबर आहे दुसरी गोष्ट वॉटर एटीएमचा सांगतो विषय तुम्हाला वॉटर एटीएम मध्ये तुमचं जेवढे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे का बरं उत्पन्नापेक्षा खर्च काय तुम्हाला मान नफा न तोटा केले फायद्यासाठी नाही गावाला सिद्ध पाणी मिळव केले त्याचा फायदा घ्यायचा आहे
उत्पन्नापेक्षा मोठा वाढत त्याच्या आता तोटावाला तुम्ही बंद करा ना. एक मिनिट, तुम्हाला जर तोटा होते ना तुम्ही बंद करा. नाही त्याचा विषय नाही अहो, विषय नाही हे आता एवढ्यापर्यंत सगळी कारवाई केली. नाही, बरोबर आहे. पण आमच्या खांद्यात बसला. दुसरी गोष्ट वॉटर एटीएमचा सांगतो विषय तुम्हाला. वॉटर एटीएम मध्ये तुमचं जेवढे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे. का बरं? उत्पन्नापेक्षा त्याचा उपयोग नाही गावाला लहान नफा हा तोट्यासाठी केले, फायद्यासाठी नाही. गावाला शुद्ध पाणी मिळावं म्हणून केले, त्याचा फायदा घ्यायचा आहे. नॉर्मल एक मिनिट, तुम्हाला जर तोटा होत असेल, तुम्ही बंद करा. त्याचा विषय नाही विषय नाही हे आठवलं ऐका साहेब नेमकं खर्च द्यावा लागतो ना पाणी हा विषय आहे लोकांच्यासाठी बंद करा सांगता काय म्हणतो तुम्हाला सांगतो, तोट्यात नाही कुठं गावायचं. तसंच करा ती पहिली नाव करा सरासरी सरासरी पाणी घेऊन टाका. माझ्या माहितीनुसार हे देतील. इथे फक्त पाणी तुम्हाला दिला त्याच्यावर तुम्हाला सांगते की फक्त 5 दिवसात पाणी घेऊन जातात. त्यांच्यासाठी तुम्ही काही करता चालू 35 तास नाही 100 निघतो पाणी मी तेच सांगतोय. गाडीचे पैसे काढत काय आणून मला पण अशी वाटते नाही गावात कसं आहे का पंचायत समिती आपल्याला सदस्य होते 3 वेळा तोट्या माझा नामजोड करून आणला. तुम्ही मंजूर करून आणला 3 वेळा 3 वेळा तोटा नामजोड केला. आता पंचायत सदस्य करून तुमचं वार्षिक जमा 22,000 रुपये होतात आणि वार्षिक खर्च 68,000 रुपये असेल तर तुम्ही बंद करून टाका. खर्च आहे ही चौकशी करा दुसरी गोष्ट ऑडिट तयार कोण करतं? आकडाच खर्च आहे ही चौकशी करा चुकी नाही बघा आकडे दुसरी गोष्ट ऑडिट कोण करतं? टिप्पणी केली ना तांड्या बदलल्या ते सातारा बदललं त्या वर्षामध्ये वर्षाचा रिपोर्ट माझ्यापाशी आहे. ते दाखव की कुठे असं करूया ना त्या वाळवाय पण लागत नाही खर्च पण होत नाही काय झालं एवढं मेंटलच येतं असेल तर आता होणार असं करूया ना एवढं मेंटलच येतं असेल तर आम्ही आता होणार नाही होणार तिला रिसर्च आता इथं बदल परीक्षेला त्याचा विषय नाही पण जी मागच्या वेळी झाली त्याची चौकशी करा त्याच्यावर कारवाई करा पाण्यावर जमा केली आमची 22,000 आणि ग्रामनिधीवर केल्या 49,550 दोन्हीकडे जमा जाऊ द्या ते जमा देते 50,550 दुसरी गोष्ट आता वार्षिक जमा दादा आणि ग्रामनिधीवर केल्या 49,550 दोन्हीकडे जमा जाऊ द्या ते जमा देते मान्य आहे मला. 50,550 दुसरी गोष्ट आता तुम्ही वर वार्षिक जमा यांच्याकडे 14,24,781 रुपये. पूर्ण ऑडिटच्या रिपोर्ट नुसार 13,98,436 रुपये जमा केले आणि वार्षिक खर्च 15 लाख रुपये लावलेला आहे आणि
एक्झॅक्टली खर्च झालेला आहे ते 13,98,000 झालेला 13,23,000 रुपये. वर्षे 2 लाखाचा रिपोर्ट आहे मला. रिपोर्ट मध्ये काय आहे? नाही, दाखव. बघून जा. तेच तुम्हाला नव्हतं. तुम्ही जे माहिती दिलेली आहे ना, कोण घ्या आरंभीची शिल्लक असते हो मागची शिल्लक नाही का? शिल्लक नाही सगळं साहेब आहे तिथं, सगळं साहेब आहे. जोडणारच नाही असं मी ते सांगाले सगळं साहेब आहे तिथं. तुम्ही तेच विचारची ऑडिट केलं कुणी? ऑडिट केलं कुणी मला सांगा. ऑडिट नाहीये जे जमा खर्च केला ना, ऑडिट कोण करतं देखील मला माहित आहे. ऑडिट पंचायत समितीचे कोण ऑडिट करते ना? डिपार्टमेंट वेगळा आहे. तेच मला सांगा ना. तुमच्या समोर तुम्ही माहिती दिला पूर्ण माहिती दिला. तुम्ही एकदा कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल. काय मग तुमचा मुद्दा सांगा. 13 लाख रुपये जमा 15 खर्च 15 वेळी मागचे 2 लाख आहेत ना, 15 खर्च झाले. पैसे बेसणार लागले पण आणि शिल्लक आहे. मागचे पूर्ण ऑडिटचे रिपोर्ट नुसता 13,98,436 रुपये जमा केले. आणि वार्षिक खर्च 15 लाख रुपये लावलेला आहे. आणि एक्झॅक्टली खर्च झालेला आहे ते 13,98,000 रुपये झालेले. 13,23,000 वर्षे 2 लाखाचा रिपोर्ट आहे मग. रिपोर्ट मध्ये काय आहे? नाही, दाखव. बघून जा. तेच तुम्हाला कळतंय. तुम्ही जे माहिती दिलेली आहे ना, आरोग्याची शिल्लक असते हो मागची शिल्लक नाही तेच जास्त. जोडणारच नाही असं कसं? ते सांगाले सगळे साहेब आहे तिथं. तुम्ही तेच विचारती ऑडिट केलं कुणी? ऑडिट केलं कुणी मला सांगा. ऑडिट नाहीये जे जमा खर्च केला. ऑडिट कोण करतं ते तुम्हाला माहित नाही. ते मग विचार पंचायत समितीचे कोण मोठा करतो ना? समिती नसते ते तेच सांगा ना. तुमच्या समोर एक माहिती दिला पूर्ण माहिती दिली. तुम्ही एकदा calculation केलं तर तुम्हाला तिथे काय माहिती मुद्दा 13 लाख रुपये सांगितलं. पंचायतीच्या आसपास मंडळात एवढी शक्य नाही. आपण पंचायत सकाळी आपण विषय विचार करतो. आपल्याला देऊ शकतो का? घरपट्टी पाणीपट्टीचे पैसे सरकारी कर्मचारी कोणी असू दे स्वतःच्या खात्यात घेऊ शकतो का? नाही येतात. हे बघ, 1500 पट्टीचे पैसे सरकारी कर्मचारी कोणी असू दे हा. स्वतःच्या खात्यात घेऊ शकतो का? नाही येत आहे ना. हे बघ, 1500 किती प्याला साहेबांनी कोणी घेते? ग्रामसेवक अजून माझ्यापाशी माहिती आहे, भरपूर माहिती आहे. दाखव की माहिती आहे. दाखव, आम्हाला पण दाखव. काय बरं? सगळ्या गोष्टी दिल्या कशी बघा. अरे बाबा, बघा खात्यावर घेऊन कोणत्या खात्याला मारून माझी बात नाही परमिशन तशी. तुम्ही खात्यावर घ्यायची तुम्हाला परमिशन नाही. हे बघा. ग्रामपंचायत स्कॅनर द्या. ऐका मी सांगतोय त्याविषयी आणि त्यांनी म्हणतात ते बरोबर आहे चुकीचं आहे ठीक आहे पण त्याला पावती काढली असेल तुमच्या सोयीसाठी त्यांनी बाबा एक मिनिट स्कॅनर बसवून केला असेल ग्रामपंचायत स्कॅनर नसते. नाही नसेल द्यावे लावू असं म्हणाले. सांगतो. नाही भाऊजी नाही कराय. पावती बिलं असेल संपला. आलाही बघा एक वर्षानंतर तिची पावती दिल्या त्यांनी. एक वर्षानंतर तोपर्यंत पैशाच काय केलं? 2023 आहे म्हणते. कितीच आहे बघा. 21/2023 आहे 24 स्कॅनर आलाय. स्कॅनर नसेल हो. पैसे घेऊ शकत नाही. व्यक्तिगत खात्यात पैसे घेऊ शकत नाही तुम्ही. अहो दादा ऐकून घ्या तुम्ही सगळं बरोबर आहे एवढंच नियमानं चालेल ना साधा एक बल्ब घ्यायचा तर पेपरला जाहिरात देऊन बल्ब विकत घ्यायला लागतोय चालेल का गाव मला सांगा. बरं. तुम्हाला मान्य आहे तुम्ही म्हणताय तुम्ही एवढ्या पण नियमात नाही मगाशी तुम्ही काय म्हटला थोडस हे जे विषय होते का नाही नाही म्हणून काही पावती काढली असेल. तुमचा बरं, ठीक आहे. उद्या मला मुद्दा होता त्या दिवसांनी द्या. त्या दिवशी पावती मला द्यायला पाहिजे होती. तुमच्या हिशोबाने मला पावती कधी दिली? तुम्ही कुणी मारले तुम्हीच काय मारले तुम्ही मारलेच कशाला तुम्ही काय मारणार आलाय नाही पावती माझे नाही पैसे. पावतीचे लेख दिले आहेत. 1 वर्षाला पावती दिलेली आहे.
आता ती मागणी चूक झालाय की हो, त्याला बघा तुम्ही वैयक्तिक नाही. त्या अन्नाचा आता दोन पण आहे. ते पैसे हे अजून काम झालं नाही हे अजून काम झालं नाही त्यानंतर त्यांना सांगितलं की घरपट्टीमध्ये पैसे होईल दिले द्यायची नाही तारखेला त्या काळाची करू दुसऱ्या दिवशी बदला तरी करून टाकू शकता. हा, तिथे खाते होतं तुमच्या खात्यात जमा झालं असतं काढायची सायंकाळी पोहोचून द्यायची नाही का? आणि काय करा, दुपारी ते नंबर कोणाला तरी त्याचा द्या. तुम्ही बाबा कुठच्या नंबरवर घ्या बँकेला नंबर तुमचा हा, मेसेज येतो. काय असेल ते हे द्यायला लागतं ते लागते का गोड पण का त्याला काय सांगतं आपल्याला 5-6-7 काय सांगतं की तुमचा अधिकार आहे तुम्हाला द्यायला पाहिजे माझ्याकडे गोड नसेल माहिती जर क्लिष्ट असेल तर त्याला हा, तर तुम्ही तिथं द्यायचं आहे हे देखील द्यायचं आहे कमी म्हणजे असेल माहिती जर विस्तृत स्वरूपाची असेल माहिती हा. तर तुम्हाला ती प्रत्यक्ष पाहणीसाठी बोलवायचं आहे नेमकी कुठली पाहिजे ती द्यायची नाही, नाही, सर. नसेल आता सुद्धा नाही. ऐकलंय ते की जातं. त्याचा जे येतं की, माहितीच्या आता सिद्ध पाहिजे फॉर्ममध्ये ही मान्य आमचं कधी बोलवायचं असतंय 7 दिवसात कळवायचं 5-7 दिवसात सांगायला पाहिजे कळवायचं. एक महिने झालेलं असेल मला ती रिपोर्ट द्यायला सगळं ते महिन्यात लेटर पडून आमच्याकडून एक महिन्यात पडत या बघायचं ते दिले त्याच्यावर स्मरणपत्र द्यायचं नाही, नाही. स्मरणपत्र दिलं की त्याच्यावर पुष्टी करायला नाही, नाही. स्पष्ट करून सांगणार. त्यातलं काय त्यात कसं मग ऐका एखादा आरती असलं काही नंबरचं टाकलं हो, असं तर. व्हिडिओ करायचं असलं 7 जण मिळालं तर हे विभागीय आयुक्ताला अपील करायची दुसऱ्या मागणार दोघांची मीटिंग लावतात ते किंवा कॉन्फरन्सवर घेऊन बोलतात दंड होते जास्तीत जास्त कोणत्या दंड होतो. पुढची ऍक्शन काय आहे ठरवलेली ह्या वर्षी ते वर्षभरात ही झाडच नाहीत तिथं आपण साधीलमध्ये त्या झाडांची हे करण्यासाठी जमा खर्च दाखव जमा खर्च दावलेला आहे 20-22 हजार रुपये तुम्ही खर्च दावलेला आहे त्यात आणि साधीलमधनं त्याची निगा राखण्यासाठी तुम्ही दरवर्षी पैसे खर्च करताय मान्य आहे? मग हे झाडं पण नाहीत पण पैसे खर्च पण होत आहेत ती पण कसं एक जण का तर वर्षभर काय तर तुम्ही काळजी काय करता हे विचार की पैसे काय ठीक आहे आमच्या मशीन जी झाड लावायची त्याच्यासाठी ट्रॅकिंग तयार त्याने आणखीन एक गोष्ट मी केली आता त्या पंचुरी प्लॉट झाडे लावली तर त्या नागरिकांची जबाबदारी किती चांगली आहे बघा आपण ही जबाबदारी पाळली पाहिजे किती सगळी एकत्र येतात रविवार त्या झाडांना पाणी घालतात इतर डबरी काढतात ते नागरिकांची सुद्धा झाडे लावली ग्रामपंचायत नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी पाळली पाहिजे मान्य जनावर तिथे येऊन घेत नाही ही नागरिकांनी सुद्धा हे आम्ही काही 24 तास तिथं त्या काही झाडात राखत पाहिजे एकत्र येतात रविवारी त्या झाडांना पाणी घालतात तिथं डबरी काढतात नागरिकांची सुद्धा झाडे लावली ग्रामपंचायतनं तर नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी पाळली पाहिजे मान्य आहे ग्रामपंचायतच्या वाढदिवसा दिवशी तुम्ही स्वतः ती ऐकूच का मला ही झाडी ग्रामपंचायतनं पत्र दिलं कुणाला वन विभागाला कोण कार्तिक वगैरे कोण आहे इकडे आहे की. हा इथं गजानन आहे ग्रामपंचायतचं पत्र घेऊन आम्ही गेलो कुठं बरं, 2 मिनिट थांब कोणा दिवशी हा. माहिती घ्यायची असते प्रत्यक्ष अर्धवट माहिती घेऊन बोल नका दिवस काढा आपण तिथं काय करतो दिवस काढणार नाही काय तसं करतो. बरं ऐक जरा आता ऐकूच का ही झाडी ग्रामपंचायतचं पत्र दिलं कुणाला वन विभागाला कोण ग्रामपंचायत काय माहिती घ्यायचं आता कोणा दिवशी माहिती घ्यायची असते प्रत्यक्ष तिथं अर्धवट माहिती घेऊन माहिती तुम्ही दिली असा हा. आम्ही काय तुमच्यावर आम्ही विचार तुम्ही सांगितलं झाड आम्ही लावली म्हणून वाढदिवसाला वाढदिवसाचा विषयच नाही वाढदिवसाला नाही प्रतिसाद कुणाचा वाढदिवस कुणाचा वाढदिवस माझा 3 जूनला वाढदिवस आहे वाढदिवस माहिती घ्यायला ना माहिती दिला नाही तुम्ही इथं. मी बोललो होतो ते कुठलं प्रशिक्षण घ्यायचं तेवढं आम्हाला प्रवास एवढा आपण प्रशिक्षण करूया महिलांच्या साठी तुमचा काय विषय आहे का त्यांच्याकडं
आरोग्य विभागाचं काय का बघा मॅडम काय काय बघा कुठला लिंगनिदान चाचणी प्रतिबंध करणे म्हणजे ते आपल्या कुटुंबापासूनच सुरुवात केली पाहिजे. मुलांना आणि मुलींना जन्माचा प्रतिबंध करणे म्हणजे ते आपल्या कुटुंबापासूनच सुरुवात केली पाहिजे. मुलांना आणि मुलींना जन्माचं प्रमाण समान पाहिजे गावातलं. त्यात आपल्याला 10,953 इतकं मुलींचं प्रमाण आहे. तर एक पहिली ज्यांना मुलगी आहे त्यांनी दुसऱ्या वेळी तपासणी न करून घेतात तशी बंदीच आहे. पण इलिगली काही लोक तपासणी करून घेतात. तर त्याच्यावरती प्रतिबंध आला पाहिजे. आणि स्त्री जन्माच्या स्वागतासाठी पण ग्रामपंचायतीकडून किंवा आपल्या नागरिकातून प्रोत्साहनपर कार्यक्रम घेतले पाहिजे. हा फक्त ठरवत ना 5,000 एक मुलगी असेल तर 10,000 म्हणजे नाव कौतिक करते. दोन मुली असेल तर 5,000. हा मग ते आहे ते ग्रामपंचायत पैसा द्यावा. चालू आहे ते आम्ही करतोय. ते आहे ते ग्रामपंचायत पैसा द्यावा. ते चालू आहे ते आम्ही करतोय. ते पण जे काय नागरिकांनी सुद्धा ती ग्रामपंचायत आयुक्त आहेत. यांच्यासाठी ही माहिती पाहिजे सगळ्याची ज्यांना मुलगी एक मुलगी आहे त्यांना 10,000. तुम्ही ग्रामपंचायत संपर्क साधताय. तुमच्याकडे तो अर्ज भरायचा आहे. आणि दुसऱ्यांदा जर का मुलगी झाली तर तेव्हा पण 5,000 लागतो. पण त्या ऑपरेशनची कंडिशन आहे. नाही ऑपरेशनची कंडिशन नाहीये ना. दुसऱ्या वेळी मुलगी झाली तर पण आहे का? चीन आहे ग्रामपंचायत आहे कंडिशन. लोकसंख्येवर आता तिथं पेन्सिल आपल्याला तिथं जायला लागतं इंजेक्शन वगैरे घ्यायला. 26-27 तर आपल्याला अपेक्षित मागाशी सांगितल्याप्रमाणे बेसिक ग्रँट परफॉर्मन्स ग्रँट अशी टक्केवारी म्हटल्यामुळे ती काय आलेली नाही. आपल्या प्रॉपर्टीवरती किती वसूल होते त्याच्यावरती रक्कम मिळेल. आता अपेक्षित आपल्याला एक अंदाजे रक्कम सांगितलेली आहे त्यांनी 43,19,850 रुपये 16 तारखेची येतील. त्यामध्ये 8% आरोग्यावर खर्च करायचा आहे. त्यामध्ये त्यांचे आरोग्याच्या मागणीनुसार आपण आवश्यक त्यांच्या काय सोयी सुविधा आहे किंवा काय आवश्यक त्यांनी आता पत्र दिलेलं आहे PSC-नं. मोठं त्यात कॅल्शियमच्या पोळ्या वगैरे असं सांगितलं. त्याच्या पद्धतीने त्याचं आपल्याला त्या आराखड्यात धरावं लागेल. त्याच्यानंतर शिक्षणासाठी 8% खर्च आहे त्या वरील रकमेपैकी. त्यामध्ये त्याच्यावरती रक्कम मिळेल. आता अपेक्षित आपल्याला एक अंदाजे रक्कम सांगितलेली आहे त्यांनी 43,19,850 रुपये 16 तारखेची येतील. त्यामध्ये 8% आरोग्यावर खर्च करायचा आहे. त्यामध्ये त्यांची आरोग्याच्या मागणीनुसार आपण आवश्यक त्याच्या काय सोयी सुविधा किंवा काय आवश्यक त्यांनी आता पत्र दिलेलं आहे PSC-ला. त्या कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे असं सांगितलं. त्यांच्या पद्धतीने त्याचं आपल्याला त्या आराखड्यात धरावं लागतं. त्याच्यानंतर शिक्षणासाठी 8% खर्च आहे त्या वरील रकमेपैकी. त्यामध्ये बघा शिक्षकाकडून जे म्हणजे मुख्याध्यापक सांगतील त्या आवश्यक त्यांना जे लागणाऱ्या वस्तू असतील काय असतील साहित्य असेल किंवा शाळेची गोष्टी असेल किंवा पाणी पुरवठ्याची सोय असेल तर त्या आपण मेन्शन करून त्या आराखड्यात तरतूद करणार आहोत. त्याच्यानंतरचा विषय उपजीविकेसाठी 8% खर्च आहे. त्यामध्ये आपण गावांतर्गत रस्ते म्हणजे शेती आपल्याला घेता येईल. त्यासाठी 2 लाखाची तरतूद आहे. त्यावेळेला आपल्याला प्रत्यक्ष फंड येईल त्यावेळेला आपण ते कुठल्याही गावाचं वगैरे करता येईल. हा स्पेसिफिक आता कसं नाव टाकण्यापेक्षा आपण मोगम मध्ये अंतर्गत रस्ते असा विषय घेतो. कारण प्रत्येकाला दिली पाहिजे. त्यावेळेला परिस्थिती कशी आहे आपण एखादा जर स्पेसिफिक रस्ता घेतला तर त्याच्याबद्दल काही टोटल 10% अंगणवाडीला आहे. परत त्यांना काहीतरी अंगणवाडी आणि अशा सेविकांना रजिस्टर लागतात ते द्यायचं. हे परीक्षा नमुने आहेत त्यांची पण. परत अंगणवाडीने TV बाकी केलेली नाही आता तेव्हा ते टेस्ट लागते की त्यांना त्या खात्याकडे येत नाही का? नाही ते एकदम 15 16 एवढी अमाऊंट शासन म्हणून तर पगार त्यांनी देतात. आपण ते 50 किलोचे काय ते साठवण कोठार असतील बुवा छोटे 50 किलो ते पाहिजे. त्यांच्या मागणीनुसार ते आपण आराखड्यात तरतूद त्याची केलेली. त्याच्यानंतर मागासवर्गीय खर्च आहे 2,80,700 नंबर. त्यामध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये कॉम्पिटिशन चालू कॉम्पिटिट करण्यासाठी म्हणजे अबंधित केली आहे.
त्यामध्ये रस्त्याचं काम घेतलेलं आहे ते पण असंच मोगलमध्ये आपण जिथं पंचायत आहे तिथे घेऊया. आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये जे अंगणवाडी केंद्र 96 आहे तिकडे त्या साईडला आपल्याला पाईपलाईन करायची पाणी पुरवठा ते काम घेतलेलं आहे. आता उर्वरित राहिलेला इतर बंदित म्हणजे बंदित असं की इतर काम आहेत आपले 22 लाख रुपये शिल्लक राहतात ते जनरल कुठेही खर्च करू शकते असतं. त्यामध्ये 50% स्वच्छतेवरून 50% कुठे असं रस्ता वगैरे. त्यासाठी आपला एक प्रकल्प आहे घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाचा. त्यासाठी जवळजवळ 85 लाख रुपये म्हणजे आपल्याला मंजूर आहे. त्यामध्ये आपल्याला 22 लाख रुपये तरतूद करावी लागणार आहे. म्हणजे 22 लाख रुपये यामध्ये राहायचे आहेत ते तुम्हाला माहिती आहे. 55 लाख रुपये मंजूर आहे. तसं पण, 33 लाख रुपये मंजूर आहे. ते open लाख रुपये त्यातले आपण 20 लाखाची तरतूद आपण करेल 15 लाखाची इथे प्रत्येक मध्ये आपण 5-5 लाख रुपये धरले मागले. आणि आता जे पंचायत वाढीव प्रोजेक्ट जे झालाय त्याची जी तरतूद करायची पाणी शुद्ध होत त्याचं काय असं की ते पायलट प्रोजेक्ट होणार. फक्त विषय काय आहे त्याला जोडणाऱ्या पाईपलाईन आज मंजूर नाही ते आपल्याला हळूहळू करता येतील. धनाभावापासून आपली जाते ना हा, ते पाईपलाईन करायला साठ पाणी आणि ते तिथं नेलं की जवळजवळ 70-75% गाव होतो सरकार त्याला 10 ते 15 लाख रुपये खर्च आहे. हा याचा अजून 5-6 लाख रुपये लागते. हा विषय आहे. सुद्धा 5-6 लाख रुपये लागते. वस्तुस्थिती आता त्या प्रोजेक्टची काय आहे, आताची कॉस्ट काय आहे ते माहिती आहे तुमच्याकडे. 83 लाख रुपये केले. त्यात हे पाणी जाणार का सगळं होणार का हे धरल्यानं सगळं त्या बाजूचं ते म्हणतात ते मी काय बघितलेलं तेवढीच आपल्याला धनाभावापासून तरतूद नाही पण दिसतं गटर करून ते पाणी तिथं आणायला लागतं. इथे जर चालू होत असेल तर ते पैसे खर्च झाले पाहिजे. तुम्ही इथं आता मंजूर होऊन नाही म्हणणार परत ते तिथं खर्च झालं म्हणणार एवढे पैसे लावून त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्याच्यावर पैसे पण आपण शिपत नुसतं म्हणतात पण त्याच्यावर ऍक्शन होणार नाही. पण परत ते अंमलात येत नाही. तर बघा ज्या विषयावर मी पैसे घालता ते काम पूर्ण झालं हे धरून हे महत्वाचं आहे. प्रोजेक्ट नाही कामात नुसतं आणि त्या विषयावरच पैसे खर्च द्या दुसरं कामावर पैसे खर्च होतं की नाही बघितलं पाहिजे ना. बघायला पाहिजे. हे करायला लागेल. यो कोण आता साहेब तो माणसाला पाहिजे तो कोण आहे विषय झालेला आहे. त्या मॅडम पण आल्या होत्या. त्या मॅडम पुढच्या आठवड्यात येतो म्हणतात. पण आम्ही कळतो बाकी असं नाही तुम्हाला दाखवतो कसं आहे सेपरेशन जर आपण टॉयलेट जर ओला कचरा सुका कचरा आणला तर ओल्या कचऱ्यापासून चांगली होते आणि सुक्या कचऱ्यापासून आपण त्यामधनं प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी ठेवू शकतो. हा एक आपल्याला चांगला पर्याय आहे. तो आता आपण घ्यायचा बाबा प्रत्येक घरामध्ये आपण वेगवेगळ्या 2 बकेट द्यायच्या. एका बकेटमध्ये ओला कचरा आणि एका बकेटमध्ये सुका कचरा. आणि अशा गोष्टी ओले कचऱ्यानंतर हा अशा पद्धतीने करू शकतो. कमी कॉस्ट मध्ये ते जेवढं आणलं की आपल्याकडे ते काय करायची प्रत्येक वर्षाला पाठवतोय वडोर समाजात एक आहे त्यांचा रस्ता आहे तो चालतोय ना ठेव मागचा आता कसा आहे बरेच वेळा पाठवले पण त्यांच्या निधी मिळत नाही आपल्याला. ऐका त्या फार उत्पन्न निधी असते त्याला. पण आता शासनानं काय केलं की पूर्वी फक्त रस्ते गटारी वगैरे हाच विषय होता. त्यामध्ये त्यांनी व्यायामशाळा वाचनालय घ्यायला सांगितले. ते ऍड करून परत आराखडा सादर करायला सांगितलं. त्याला ती एरियात तांडवस्तीलाच पाहिजे का हे 3 ऍड करून द्यायचा. तर आपल्याकडे जर त्या समाजाकडे जागा लागतेच त्याला तर ग्रामपंचायती जागा पाहिजे समाजात वैयक्तिक जागा ग्रामपंचायतचे असेल तर ठीक आहे. नसेल तर मग समाजासाठी ग्रामपंचायत द्यायला पाहिजे. ग्रामपंचायत जागा नाही आता तर असं पाहिजे गाव सदस्य पुढे काय नवीन दवाखाना 1-1.5 लाख रुपये घेते तर त्याच्यावर सगळं डॉल्बीची सिस्टीम. मग डॉल्बी आता कसं आहे 10-20 रुपये 25,000 रुपये मंडळांना डॉल्बी मिळतात. 1 लाख रुपये द्यायची कॅपॅसिटी नाही मंडळाची. हो सगळं बरोबर आहे. पण तुम्ही ठराव करून उपयोग काय. शेवटी पोलीस स्टेशनचा विषय आहे. त्यांनी ते ठरवणार. पोलीस स्टेशनचा काही विषय नाही.
1,00,000 द्यायची कॅपॅसिटी नमस्कार. मग सगळं बरोबर आहे तुम्ही ठरव पण उपयोग काय शेवटी पोलीस स्टेशनचा विषय आहे. पोलीस स्टेशन कृष्णा होते जास्त मागणीचे डेसिबल आहे त्या प्रमाणात शासनाच्या नियमानुसार आणि फक्त गणपती उत्सवसाठी फक्त काय साठी ते उल्लेख करा बाकी कुठं चौकशी नाही प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी बाकीच्या कुठे नाही तशी परवानगी द्या डेसिबल आहे त्याप्रमाणे हा बाजूशी जमलं घ्या तसं द्या नाही सगळं ठरव मला शासनाच्या नियमानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे आणि फक्त हो बाबा फक्त गणपती उत्सवसाठी फक्त हा ते उल्लेख करा बाकी कुठे चालणार नाही ते. आणि प्रत्येक वर्षी बाकीच्या कुठे नाही केलेली दुसरी गोष्ट आहे. आणि ज्यांच्यावर तर थोडंच काम राहते तर ते हायवे पास करून ते करून घेऊन आपल्या एक जागेचा एक विषय आहे कोणत्या जागेचा आमचं मत तेच होतं की इकडलं जे कुठल्याही कोणत्या जागेचा आणि तो मग वस्ती आपलं गावासाठी काम आहे आता काय झाले त्या WDP आपण 5 लाख रुपये लागले आता एस्टिमेटला काही दिले WDP जरी केला की कॉन्ट्रॅक्टर मागं सांगतो ते पाणी आणलं ते आपल्या गावामध्ये आलं ते थोडं काम राहिले कॉन्ट्रॅक्टरच्या मागे करून घे कसं वाटलं ते WDP बंद आहे तो त्याचा मेंटेनन्स वाढतो त्याचा काय आपण 5 लाख तर 15 ते आता होत्या रिपेअरिंग. पाणी द्यायलाच पाहिजे हो, वाढीला प्रॉब्लेम आला वाढी मग त्या वैयक्तिक आहेत का नाही ते देऊ शकतो आणि एका देऊ आपण शकतो तिथं मी अर्ज दिलेला आहे त्यांना कुठे उभा ऐकून घ्या मी विस्तार अधिकारी बीडीओचा विचारून भोगपट अर्ज दिलेला आहे चौकशी भोगपट मग आहे विचारलं का चौकशी करा म्हणे त्याचा अधिकारीच आहे ते काल चौकशी केलेली आहे चौकशी करा काल चौकशी केलेली आहे नंतर मग अर्ज ठीक आहे मग चौकशी मागणी करून त्यांच्या- तुम्ही चौकशी मागितली. वैयक्तिक कारणाचं तुम्ही झाडं काढू शकत नाही तुम्हाला मी ते विचारलं आमच्या इथं 10-12 लोक होतं 7-8-10 घरं झालीत नाही नाही बांधण्यात हे राहण्यात समाजात काय नाही समाजात काय नाही तुमच्या घरापाशी बोळ होतं का नाही तुमचा बोळ आहे की नाही काय? बोळ आहे का तुमच्याकडे मग तिथे काय केलं का कुठला कोट तुमच्या बोळाची कांद्याची करा किंवा पिंक ब्लॉक टाकलं का नाही टाकलं टाकले कॉन्क्रीट सगळे गोळातली जाते ती खराब झाली आता आमची घरात यांचे ते पैसे मला काढल्यामध्ये समाजच काय नाही नेमकी समाजच काय नाही ऐकून घ्या बघा तुमच्या घरापाशी बोळ होतं का नाही तुमच्या बोळ आहे की नाही काय? बोळ आहे ना तुमच्याकडे मग तिथे काय केलं का कुठला बोट तुमच्या बोळापाशी काँक्रिटीकरण किंवा पिंक ब्लॉक टाकलं का नाही टाकले टाकले कॉन्क्रीट सगळे गोळातली जाते ती खराब झाली आता टाकायची खराब झाली ती कुठं टाकून घ्यायचं ते पैसे त्यांच्या केलं खर्च पण या समाजाचं काय करायचं झाडं लागती भरपूर त्यांचं वाटणी करायची पलीकडे काय ती समाज सगळ्यांच्या समाजाने मागणी सगळ्याच होय अण्णा म्हणजे अर्ज असले तर मला ते आता तर आणा जरा काय त्यांनी काय म्हणत्या समाजाने येऊन मागणी केल्या समाजाला काय अडचण नाही अडचण आम्हाला पण तुमच्या समाजावर खर्च करणं याला काही नाही आता तिथं 7-8 लोक राहिले होय, खर्च केलं कसं माहिती का खर्च करण्याबद्दल काही नाही हो का? विषय काय आहे सांगतो विषय काय म्हणतात? काय झाला होता? त्यांनी करून द्या. दोन हा एक ह्या पैशाच्या योजनेमुळे गोष्टीचं प्रमाण वाढलंय प्रचंड पोरगा एक वाढलं या परवार नाही का एक मुलगा वाढला या आणि तिथं घाण प्रचंड झाड एवढी झाले नाही तर गटार समाजाची जमीन आहे समाजाचा पैसा आहे मग ते स्वच्छ करायला नको का नाही, चाललंय हा नाही नाही दोघा गटारी करून देत रस्ते करून देत मंदिर करून देत समाधान देते काय काय समाजाची घटना समाजाचं काय करू नका नाही समाजाचं नाही हो पण खर्च काय
कोणत्या हिजाब कमी पद्धती गटार येऊन त्यांच्या समोर ऑब्जेक्शन नाही तेव्हा मागणी केली आणि तुम्ही बघा तुमचं ऑब्जेक्शन नाही बेटा समाजासाठी नाही हो समाजात आम्हाला काय त्या समाजाची काय अडचण नाही, तुम्ही मागणी केली. नव्हे, मग काय विषय काय नव्हे, मग काय विषय काय मग? 15% ते असा पाहिजे. दोन दोघांना वेळ तिथं होऊ काय नाही. कुठं तुम्ही काय? 10% पैसे तर आमच्या समाजात खर्च केलं. पाण्याचं तेवढं ह्याच्याबरोबर पावसात पाणी येते का कवली नसल्याचं ते आज ती एक करायचं. ते एक महत्वाचा विषय घ्या ते एक घ्या ना. पाणी सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणल्या ना पाणी काय म्हणा काय त्याचं आणि त्यात पाणी येते वरण सगळं पाणी येतं तांदळामधून ती गटर घालता येते बघा तुमची बसते का मशीन पण एवढं दोन पायपे घालायचे आजूला काय करा पुराय की नाही आजूला काय करा पुढे जबरदस्त पडले जर काही नाही सांगत ना. पुढे करा पुढे बरोबर काय सांगितलं? पाणी टाकायचं लागणार, पाच फक्त खाली परत टाकून सांगितलं की लोक देत नाही ती सगळं करा पण एक विषय असावा लागला त्यात आपल्याला लाईट बिल आपण एमएससी ला देतोय ग्रामपंचायतचं जवळजवळ लाख रुपये आपलं लाईट बिल होत असेल मला वाटतं जास्त हा त्यांच्याकडे त्याची पोल लावलेली आपल्या ग्रामपंचायतच्या जागेवर त्याचं भाडं पण मिळतंय आपल्याला त्याची मागणी का करत नाही आपण अरे तो अनागत तो ठराव झाला ठराव आहे मागच्या माझा ठराव ग्रामसभेचा. झालाय तो ग्रामसभेचा त्याची मागणी का MSCB करत नाही? कडनं एमएससीबी कडनं भाडं एमबीसीबीला कळवलंय. पण देत नसते तर त्यांचं जे आपण लाईट बिल भरतोय ते त्यात वळीत करा वजा त्याच्यापेक्षा वाईट काय आता ती काय लागले की आपण स्ट्रीट लाईट हे बसवले की नाही ते ह्याच्या CCTV. कॅमेरे हा. ते लाईट तुमचं तुम्ही करा म्हणून लागले त्याच्यावर काढा म्हणून आम्ही लागले करतो म्हणा आमचं भाडं आणि देत म्हणलं म्हणा. त्यांना काय आमच्या जागेत तुम्ही पोल रवलाय तेवढं जर तुम्ही सोसा तरी सुद्धा त्याला मान्य नाही त्यांचं दोन नाही, तुम्ही ग्रामसभेचा ठराव आहे म्हणा आपलं काय आहे ना ग्रामसभेचा ठराव आहे गावात जेवढे पोल आहेत त्याचं सगळं भाडं द्या म्हणून काय झालंय तुम्हाला सांगतो या संदर्भात रायगड जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायत जायचं. जवळजवळ लाख रुपये आपलं लाईट बिल होत असेल मला वाटतं. जास्त हा त्यांच्याकडे त्याची पोल लावलेली आपल्या ग्रामपंचायतच्या जागेवर त्याचं भाडं पण मिळतंय आपल्याला त्याची मागणी का करता आपण अरे तो अनागत ठराव घेतला मागच्या ग्रामसभेचा ठराव झाला त्या ग्रामसभेचा त्याची मागणी का करता? भाडं पाहू कळवलंय. देत नसतील तर त्यांचं जे आपण लाईट बिल भरतोय ते त्यात वळीत करा वजा त्याच्यापेक्षा वाईट काय आता ती काय लागले की आपण स्ट्रीट लाईट हे बसवले नाही ते ह्याच्या CCTV. कॅमेरे ते लाईट तुमचं तुम्ही करा म्हणून लागले त्याच्यावर काढा म्हणून आम्ही लागले करतो म्हणा आमचं भाडं देत म्हणा. काय आमच्या जागेत तुम्ही पोल ठेवलाय तेवढं तर तुम्ही सोसा तरी सुद्धा त्याला पाणी नाही त्यांचं दोन वेळा ग्रामसभेचा ठराव आहे गावात जेवढे पोल आहेत त्याचं सगळं भाडं द्या तुम्ही काय झालंय तुम्हाला सांगतो या संदर्भात रायगड जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायत कोर्टात गेली होती कोर्टाने स्पेसिफिक निकाल दिलाय की त्यांना ते मागणी करा म्हणून पण कोर्टाने काय केलंय की सगळ्यांना दिला नाही तर त्या समोर ग्रामपंचायत कोर्टात दिलेलं आहे त्याच्याबद्दल जरा माहिती देऊ तुम्हाला आम्ही हा, असं काय तर कोणाला चिंता रक्कम ती नशिबात आणि भरपूर पोल आहे त्या. कोर्टाचं ते समजा. आपलं लोकं आपलं बिल येतं द्यायचं, पण त्यांचं भाडं होईल आपल्याला. आकारणी करा म्हणून पण कोर्टाने काय केलंय की सगळ्यांना दिलं नाही फक्त त्या संबंधित ग्रामपंचायत पुरतच दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिथं जरा माहिती घेऊन तुम्हाला आम्ही हा, असं काय तर कोणाला चिंता रक्कम आपण पण जाऊया ना कोर्टात. आणि भरपूर पोल आहे त्या. हा, आपण कोर्टात जाऊ त्या संदर्भात आपल्याला पण आपलं बिल येतं द्यायचं, पण त्यांचं भाडं होईल आपल्याला. हो आणि त्या बीएसएनएल ऑफिस एक घ्या करताय बदलायच ना म्हटलं राहू द्या आमच्या बसलं तिकडे पाहिजे आम्ही प्रत्येक वेळेला वर्गणी काढून वरण खाली देतोया आणि आम्हाला मरून नाही कधी बरं सरकारी वाटायची तर नोंद आहे सगळी
आहे रोहन बरोबर आहे, पण तुम्हाला आताच सांगितल्याप्रमाणे पैसे असं घरपट्टी आपल्याकडे वसूल होऊ दे. हे बघा नसेल तर तुमच्याकडले तिकडल्या भागातले किती लोक जाणार आहेत तिथले सगळे घरपट्टी. अहो, आम्ही वर्गणी काढून जरी रस्ता केला की नाही आमच्यावर केस गाठल्या तरी. आता हे झालंय, आता जी नवीन आहे बरोबर आहे ना साहेब? परवा आम्ही आमच्या वर्गणीने आमच्या स्वतःच्या ह्यानं पैसे काढून मुरुम टाकला, आमच्यावर केस गाठली. बाकीची कोण सुद्धा विचारलं नाही त्याला का हे केलं म्हणून. केस म्हणजे कशी कुणी घातली? गावाच्या जवळ आहे. प्रत्येक वेळेला ती लेडीजच्या पुढं तुम्हाला वाटच नाही, तुम्हाला हेच नाही, प्रत्येक वेळेला आम्ही जाऊन त्यांच्याबरोबर भांडावंच का. आपल्याला काय होतंय म्हणजे काय अडवलाय रस्ता आडवत पण नाही तर इथं मुरुम टाकायला आम्हाला ग्रामपंचायतीला मुरुम पाहिजे, तिथं अजिबात मुरुमच टाकल्या पहिल्यापासून. हा देखील एक तहसीलदारांना तिकडं आणि त्याला निदान एक शंभर पण केंप पाहिजे. किमान जायापुरतं जर आम्हाला दूध घालायला सुद्धा अडचण नाही इथं. केंपाला एक 50 झाली म्हणून टाकताना कोण व्यक्ती ते आता करता येईल ना. कारवाई करून ग्रामपंचायत मागणी करा. आणि असं काय लोक असणार रस्ता नव्हता आहे सगळा. ते कोण अडवू शकत नाही. तसं ग्रामपंचायत पुढाकार घेऊन ते रस्त्याच काम करावं. हा हे बरोबर आहे. पैसे त्यांनी आणि आम्हाला बोलून नाही केलं सरकारी वाटत तिथं बोलायचं. आहे रोहन बरोबर आहे, पण तुम्हाला आताच सांगितल्याप्रमाणे पैसे असं घरपट्टी आपल्याकडे वसूल होऊ सोनी ह्यो यांच्या मळ्यातला मग त्यासाठी किती 40 झाले केस चालू आहे ते. रस्ता म्हणतोय तो. निकाल लागलाय त्यांचा. ते काल लागलेले आहेत असते तहसीलदारापर्यंत तुमचा विषय चालू आहे. हा काय सांगता येत नाही. निकालावर आहे आता. अहो पहिले आता महिना झाला हो. तिची कॉम्प्रोमाइजला वेळ दिला हो. कॉम्प्रोमाइज झाल्यासाठी निकाल खरं आहे ते यांच्या मळ्यातला तुमच्या मळ्यातला हा ह्यो 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 केस चालू आहे. जो रस्ता हे तक्रारीचा आहे तसला ते राहू दे. जो मागे रस्ता चालू आहे पुढे रस्ता चालू आहे तो पाणी करून द्या. तर त्या दिवशी मी आता सगळे भरती होत नाही रवी. मागं मुरुम टाकला त्याच्या कसं सांगितलं नाही आम्ही थोडंफार हे करतो तसं तुमच्या दोन करा मग त्याला बी आम्ही जिम्मेदार आम्हीच देणार ना त्याला पण आम्हीच देणार. त्या लोकांनी पैसे जोडा करा तुम्ही घाला. वाटतोय की बऱ्याच दिवसानं एवढे नागरिक या ग्रामसभेला उपस्थित राहिले आणि खरोखर चांगले प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आणि असेच चांगले प्रश्न या पुढच्या काळात सुद्धा उपस्थित करावे. कारण तुम्ही जर चांगल्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले आणि या ठिकाणी आम्हाला सूचना मिळाल्या तर आम्ही त्या पद्धतीने प्रगती करून या पुढच्या काळात सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करेन. यासाठी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करावे. ग्रामपंचायत काम करेलच, पण त्याचबरोबर नागरिकांची जबाबदारी म्हणून आपण सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम गावामध्ये केलं पाहिजे असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि या पुढच्या ग्रामसभेला चांगल्या संख्येनं उपस्थित राहून असेच चांगल्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित करावे. या ग्रामसभेला आपण सर्व नागरिक सुज्ञ नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिला करून आपल्या गावाचा चांगला सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करतील. या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिलो आणि ग्रामसभा चांगल्या पद्धतीने पार पडली याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी ग्रामसभा संपली असं मी या ठिकाणी घोषित